हाय, हॅलो, नमस्कार. तर मी प्रेरणा तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर माझा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे मला काय बोलावं तेच कळत नाही आहे, कसं बोलावं ते कळत नाही आहे. तर मी कसं तरी शूट केलं घाबरत-घाबरत. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि आता मी मामाच्या गावाला निघाले होते म्हणून म्हटलं की तुमच्यासोबतही शेअर करावं. तर इथं जाता-जाता आम्हाला डोंगर लागलं होतं. तर त्या डोंगराला अगदी आभाळ खेटलेलं होतं. इतका छान सीन दिसत होता तो, त्यामुळं मी तेही शूट केलं. आणि नंतर आम्ही मामाच्या घरी आलो. मामाच्या घरी आल्याच्या नंतर इथे आमची चहा-पाणी वगैरे झालं होतं. मग सर्वजण बसले गप्पा-गोष्टी करत आणि मामीन त्या शेतात होत्या, त्या येतच होत्या. आणि मग म्हटलं की तुमच्यासोबत थोडंफार शेताचा व्ह्यू वगैरे शेअर करावं. मग मी वरती डोंगरावर गेले आणि तिथून खाली म्हणजे वरती डोंगरावरती गेल्याच्यानंतर मामाचं खालचं शेत, घर वगैरे हे सर्व काही दिसतं. मग नंतर मी त्याचं शूट घेतलं आणि मग खूप भारी दिसत होतं. पूर्ण आता पावसाळा आहे त्यामुळे हिरवंगार झालेलं होतं. नंतर खाली आले तर मग इकडं आजीही माझी इकडल्या घरी मामाकडं येत होती. म्हणजे माझे छोटे मामा आणि मोठे मामा शेजारीच राहतात. तर एकच ठिकाणी घर आहे शेजारी एकदम. तर मग इकडं स्वयंपाक केलेला होता. मग जेवणाचे ताटं बनवत होते म्हणून सगळेजण इकडं आले होते. आणि मग नंतर इथं झाडालाही इतके सुंदर लिंब आलेले होते. तर मग मी ते लिंबही तुम्हाला दाखवले. आणि आता इथं झेंडूचे झाडं वगैरे हे ते खूप छान आहे. इतकं सुंदर वाटतंय वातावरण ते. आणि नंतर इकडं समोर गेले तर भुईमुगाच्या शेंगा ते सर्व काही लावलेलं होतं. आणि इकडं माझ्या मागे मागे अंशूही येत होता. तर ती चॉकलेटी ड्रेसवाली माझ्या मामाची मुलगी आहे छोट्या मधली. आणि इकडं भुईमुगाच्या शेंगा होत्या. तर मग ती मक्का लावलेली होती त्यांनी. आणि खालचे जे 2 एकर शेत आहे तिकडं खाली पूर्ण मक्का केलेली आहे. तिथं सर्व त्याची शेती आहे. आणि थोडंसं खाली पण पूर्ण भुईमुग आणि मक्काच आहे. आणि कांद्याचं रोप लावलेलं आहे. आणि इकडं ह्या साईडला आमचा आंबा आहे, तो खूप दिवसाचा आहे आणि त्याला खूप छान आंबेही येतात. म्हटलं तेही तुमच्यासोबत शेअर करावं. तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि हे सर्व बघून प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि माझा व्लॉगही कसा वाटला हेही सांगा. तर इतकं छान असं वातावरण होतं, पूर्ण हिरवाळ झालेलं होतं. आणि मलाही अगदी खूप छान वाटलं, कारण ह्या दिवसात जेव्हा आपण गावी येतो ना तेव्हा अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आणि तर चला, मी इथेच माझा व्लॉग एंड करते. सो बाय.